स्थानिक गोसी टोंपे कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीचे आयोजन करण्यात आले। या प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राचार्य प्रणित देशमुख व प्रमुख वक्ते व अतिथी प्राचार्य रवींद्र इंगळे प्रामुख्याने उपस्थित होते। सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक कर्मयोगी वैराग्यमूर्ती गाडगे बाबा व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दानशूर गोविंदराव दादा टोंपे यांच्या प्रतिमा पूजन, हारार्पणाने व स्वागत गीताने करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवन व कार्याची माहिती देऊन अतिशय समर्पक शब्दात कार्यक्रमाची भूमिका प्राचार्य डॉक्टर हरीश मोहाकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून विशद केली। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते व अतिथी प्राचार्य रवींद्र इंगळे यांनी स्वातंत्र्य चळवळीत लोकमान्य टिळकांचे योगदान व लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। तसेच अतिशय मार्मिक शब्दात थोर महात्म्यांच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा उद्देश विशद केला। त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राचार्य प्रणित देशमुख यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत तसेच मराठी साहित्यातील लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाची माहिती दिली। या प्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अश्विन भुते, प्राचार्य मुन्ना मावस्कर, प्राचार्य रवी आठवले, प्राचार्य रवी निराळे, प्राचार्य अंकुश इंगोले, प्राचार्य वृषाल ठाकरे, प्राचार्य योगेश सुने, प्राचार्य राहुल दारोकर, प्राचार्य अभिजित भोजने, प्राचार्य सागर अहिरे, प्राचार्य कुमारी मंगला कोल्हे, प्राचार्य कुमारी सारिका बर्वे तसेच कार्यक्रमाला शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर हरीश मोहाकर तर आभार प्रदर्शन कुमारी नेत्राणी तंत्रपाळे यांनी मानले। जनमत लाईव्ह न्यूजसाठी चांदूर बाजार मधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।